22 एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं प्रत्युत्तरादाखल राबवलेलं ऑपरेशन सिंदूर हे जगभरात गाजलं होतं। या ऑपरेशनच्या नावाप्रमाणेच चर्चेत राहिलेला विषय म्हणजे ऑपरेशन सिंदूरचा लोगो। ऑपरेशन सिंदूरचा लोगो हा भारतीय लष्करातील 2 व्यक्तींनी साकारला होता। ही माहिती आता समोर येते। यापैकी एक म्हणजे लेफ्टनंट कर्नल हर्ष गुप्ता आणि दुसरे म्हणजे हवालदार सुरिंदर सिंग। आपण जर ऑपरेशन सिंदूरचा लोगो पाहिला तर यामध्ये संपूर्ण काळ्या पार्श्वभूमीवर इंग्रजीमध्ये ऑपरेशन सिंदूर अशी नावं लिहिण्यात आली आहेत। ही लाल अक्षरातील नावं आणि त्यातील सिंदूर या शब्दातला ओ हे अक्षर त्याला कुंकवाच्या करंड्याचं स्वरूप देण्यात आलंय आणि या ओ म्हणजेच या कुंकवाच्या करंड्यातून कुंकू बाहेर सांडतंय असं दर्शवण्यात आलंय। खरं तर यापूर्वी सुद्धा भारतीय लष्कराने राबवलेल्या अनेक मोहिमांना अशीच वेगवेगळी नावं देण्यात आली होती। भारतीय लष्कराचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि जगाला भारताचं सामर्थ्य दाखवून देण्यासाठी अशी विविध नावं निवडली जातात असं दिसून येते। यापैकी काही नावं ही भारतीय दंतकथांमधून सुद्धा प्रेरित झाली आहेत, तर काही वेळा भारतीय लष्कराच्या मोहिमांबाबतची माहिती किंवा त्याचा अंदाज शत्रूंना येऊ नये म्हणून सुद्धा अशी विविध नावं ठरवली जातात असं दिसून येते। 22 एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्यामध्ये भारतीय महिलांनी आपला पती गमावला आणि याच महिलांचं दुःख वेदना मांडण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हे नाव निश्चित करण्यात आलं होतं, ज्याला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा अनुमती दर्शवली होती। आणि आता ऑपरेशन सिंदूरचा हा लोगो साकारणारे लेफ्टनंट कर्नल हर्ष गुप्ता आणि हवालदार सुरिंदर सिंग हे सुद्धा जगासमोर आलेले आहेत। आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।